घरी जाण्याआधीच पप्पांचा शेतातला सर्वे सुरू झाला. ऊसाची लागवड ते बघत होते. तेवढ्यात मी आपलं 4-5 चिक्कू तोडले, घरी गेले आणि घरी गेल्या गेल्या माझे टॉम अँड जेरी इतके खुश झाले ना की काही विचारूच नका. पण मला आज खूप भूक लागली, त्यामुळे आजीनं म्हटलं आजी लवकर पिठलं भाकरी बनवा. मस्त असं जेवण केलं. कृष्णाला भेटले आणि तो आता खूप मस्तीखोर झालाय. आणि हा बघा आपला छोटूसा जॅक. संध्याकाळी म्हशीला गोठ्यामध्ये बांधायचं होतं, पण ती काय हलत नाही मात्र. आणि त्याच दरम्यान ही गाई पण सुटली. अरे गोंधळ नुसता. गुरांना पाणी पाजून गोठ्यामध्ये बांधल्यानंतर मी घासाच्या शेतात गेले आणि तिथे मला एक नारळ सापडला. मस्त शेतामध्ये नारळ पाणी पिले, थोडासा घास कापू लागले आणि लगेच मेंढरांना आणि कोंबड्यांना घास टाकला. जगातला मला कोणताच आंबा आवडत नाही, फक्त हा आंबा आवडतो. माझं सगळ्यात आवडतं झाड, याला आता पाड लागलाय. संध्याकाळी आजींना गावामध्ये शॉपिंग साठी घेऊन गेले. नाही पण तुझ्या पप्पाचं ध्यान करते तर कोणी बी लई जर कोणी इथं आलं ना आणि ते शाळेत मी तुम्हाला सांगते, मांजरीचा आवाज काढायला सर लोक किती त्याला हे करायची बाई, मांजरीचा आवाज काढा म्हणायची. आणि ते सगळे लोकं बाकीचं काय नव्हतं एवढं फिरायचे. माहित. तर रथातलं मला किस्सा अजून आठवतो. लई त्याने लई बी केलेली. त्यावेळेस काय रथाला 1 रुपये 2 रुपये 5 रुपये सांगितलं अजून कोण काय माझ्या पप्पांचे लहानपणीचे किस्से गावातली लोक मला खूप सांगतात आणि भारी वाटतं ते ऐकून. रात्री एका ठिकाणी आम्हाला यात्रेचं आमंत्रण होतं. तिथे आम्ही जेवायला गेलोत आणि डायरेक्ट आपला घराचा रस्ता गाठला. तर भेटूयात उद्या. बाय.